नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, समाजसेवकांच्या व्हिडिओ मालिकेमध्ये आपले सहर्ष स्वागत। आज आपण आपल्यासमोर एक अतिशय नवीन आणि महत्त्वपूर्ण असे समाजसेवक घेऊन आलेलो आहोत, ज्याचं नाव आहे बाळ गंगाधर शास्त्री जांभेकर। महाराष्ट्राचं धर्मकारण असो, महाराष्ट्राचं समाजकारण असो आणि या गोष्टींचा इतिहास बाळशास्त्री जांभेकरांच्या उल्लेखाशिवाय कंप्लीट होऊ शकत नाही। त्याचप्रमाणे जेव्हा जेव्हा मराठी वृत्तपत्रसृष्टीचा इतिहास डोळ्यासमोर येतो तो सुद्धा बाळशास्त्री जांभेकरांच्या शिवाय अपूर्णच राहू शकतो। तर अशा या बाळशास्त्री जांभेकरांचा संपूर्ण जीवन वृत्तांत अगदी जन्मापासून ते निधनापर्यंत आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणार आहोत। तर सर्वप्रथम दोस्तांनो, आपल्याला पाहायचं आहे की यांचा कालावधी कोणता आहे। तर कालावधी आहे 6 जानेवारी 1812 ते 17 मे 1846 हा यांचा कालावधी आहे। म्हणजे उणपुरं 34 वर्षाचं आयुष्य या व्यक्तिमत्वाला लाभले अशी कामगिरी आहे, वाखणण्याजोगी अशी कामगिरी आहे। तर अशा बाळशास्त्री जांभेकरांचं जन्मगाव जे होतं ते मित्रांनो होतं कोणतं? पोंभुर्ले। आणि पोंभुर्ले म्हणजे कोणता जिल्हा? तो कोकणामधला एक अतिशय महत्त्वपूर्ण असा जिल्हा जो की आहे रत्नागिरी। रत्नागिरी जिल्हा दोस्तांनो आपण हापूस आंब्यांचा जिल्हा या नावाने ओळखतो, त्यामुळे त्या भूगोलाचा सुद्धा आपल्याला एक प्रश्न प्राप्त आलेला आहे। संपूर्ण जसं की मी आपल्याला सांगितलेलंच आहे, बाळ गंगाधर शास्त्री जांभेकर। आणि प्रत्येक समाजसेवकांवरती जसा कुणाचा ना कुणाचा तरी प्रभाव असतो, गुरुविना जीवन जे आहे ते असफल ठरतं, अपूर्ण ठरतं। यांच्या जीवनावरती जो प्रभाव आहे तो आहे राजा राममोहन रॉय, ब्राह्मो समाजाचे संस्थापक, भारतातले आद्य समाजसेवक अशा राजा राममोहन रॉयांच्या विचारांनी प्रचंड प्रभावित झालेले बाळ गंगाधर शास्त्री जांभेकर। बालपणापासूनच अत्यंत बुद्धिमत्ता लाभलेलं व्यक्तिमत्व होतं आणि यांची बुद्धिमत्ता पाहून यांचे गुरुजन यांचा उल्लेख मित्रांनो बाल बृहस्पती असा करत असत। तीव्र बुद्धिमत्ता असलेले व्यक्तिमत्व होतं आणि अनेक भाषांवरती सुद्धा यांची जबरदस्त अशी पकड होती। मराठीवरती तो होती कारण ती मातृभाषा होती, हिंदी, त्याचप्रमाणे काही पाश्चात्य भाषा, इंग्रजी, लॅटिन, ग्रीक, फ्रेंच, संस्कृत, बंगाली या सर्व भाषा यांना ज्ञात होत्या आणि त्यामुळंच या विविध भाषांमधील जे मौल्यवान ग्रंथ आहेत त्यांचं वाचनसुद्धा बाळ गंगाधर शास्त्री जांभेकरांनी केलेलं होतं। तर असे बाळ गंगाधर शास्त्री जांभेकर 1825ला मुंबईला आले आहेत, कशासाठी? शिक्षणासाठी। आणि तिथं त्यांना अतिशय कर्तबगार असे गुरुजन प्राप्त आलेले आहेत। त्यापैकी एकाचं नाव जे आहे ते आहे बापूसाहेब छत्रे आणि बापूसाहेब छत्रेंकडूनच यांनी इंग्रजी विषयाचे धडे जे आहेत ते गिरवलेले आहे आणि इंग्रजी भाषेवरती आपली कमांड जी आहे ती मिळवलेली आहे। मग आता कोणकोणत्या विषयांमध्ये यांची विशेष अशी रुची होती? तर मित्रांनो, बीजगणित आणि ग्रहगणित या 2 विषयांचा यांच्यावरती ठसा होता। या 2 विषय हे त्यांचे अतिशय आवडते विषय होते आणि त्या दोन्ही विषयामध्ये यांनी विशेष असं प्रावीण्यसुद्धा मिळवलेलं होतं। वय वर्ष 18 असताना म्हणजे 1830ला बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे डेप्युटी सेक्रेटरी म्हणून यांची नियुक्ती झाली आहे दोस्तांनो। म्हणजे लक्षात घ्या की यांच्या बुद्धिमत्तेने प्रभावित होऊन यांची नियुक्ती वयाच्या 18 वर्षी झालेली आहे। कशाच्या, कोणत्या सोसायटीच्या सेक्रेटरीपदी? तर बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सेक्रेटरीपदी। आणि लगेचच पुढच्या 2 वर्षांनी म्हणजे 1832 साली लगेचच यांचं प्रमोशन झालेलं आहे नेटिव्ह सेक्रेटरी या पदावरती। म्हणजे 2 वर्षातली ही जी काही वाटचाल आहे ही वाखणण्याजोगी आहे। मात्र यांच्या संदर्भात परीक्षेमध्ये जो महत्त्वपूर्ण प्रश्न विचारला जातो तो 1832 सालाचाच, पण एका वृत्तपत्रासंदर्भात, एका पाक्षिकासंदर्भात, एका साप्ताहिकासंदर्भात। तर 1832 साली दोस्तांनो 6 जानेवारीला यांनी दर्पण नावाचं एक मराठी भाषेतील पहिलं वृत्तपत्र किंवा साप्ताहिक ज्याला आपण म्हणू ते सुरू केलेलं आहे। आणि दर्पण म्हणजे अर्थ होतो काय? आरसा। समाजात ज्या काही गोष्टी घडत असतात त्याचं प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळतं कुठं? वृत्तपत्रामध्ये। फाईन। त्यामुळं दर्पण हे नाव अतिशय संयुक्तिक असं नाव होतं आणि वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं होतं कुठं दोस्तांनो? तर मुंबईला। आता काही विशिष्ट उद्देश डोळ्यासमोर ठेवून या वृत्तपत्राची निर्मिती करण्यात आलेली होती। याचा उद्देश जो होता तो होता पाश्चिमात्य कलांचा, विद्यांचा व कौशल्यांचा भारतीय लोकांमध्ये प्रचार आणि प्रसार करणे। की या पाश्चात्य लोकांनी विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून
जी काही प्रगती प्राप्त केलेली आहे तशाच प्रकारची प्रगती भारतीय समाजाने सुद्धा प्राप्त करावी, म्हणून हा परिचय भारतीयांना करून देणं अतिशय गरजेचं होतं आणि हाच उद्देश दर्पणचा सुद्धा होता. इथं दोस्तांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की हे मराठी भाषेतील पहिलं साप्ताहिक आहे. मराठी भाषेतील पहिलं साप्ताहिक आहे. दर्पणबद्दल आणखी विशेष गोष्टी आपण घेणारच आहोत. तर आता दर्पणबद्दल सर्व काही, आता काय काय दर्पण, तुम्ही इथं दर्पण तुम्हाला दिसू शकतो, दर्पणचा अंक तुम्हाला दिसू शकतो. आणि दर्पण जो आहे हा 2 भागांमध्ये मित्रांनो प्रकाशित व्हायचा. एक तर कोणता भाग आहे, इंग्रजी भाग, आणि तुम्हाला दिसतंय की या डावीकडचा भाग जो आहे हा इंग्रजी भाग आहे. आणि इंग्रजी भाग कोणासाठी लिहिण्यात आलेला होता, इंग्रजांसाठी. आणि उजवीकडचा जो भाग आहे तो आहे दोस्तांनो कोणता भाग, मराठी भाग. आणि हा इतर देशांसाठी म्हणजे आपल्या स्वकीयांसाठी लिहिण्यात आलेला भाग होता. आणि इंग्रजी भाषा भागाचं लिखाण जे आहे ते स्वतः बाळशास्त्री जांभेकर करत असत. तर मराठी भागाचं लिखाण जे आहे ते करायचे कोण, भाऊ महाजन. इनफॅक्ट लिखाण करणं म्हणणं चुकीचं ठरेल, कारण की बाळशास्त्री जांभेकरांनी जे काही इंग्रजीमध्ये लिखाण केलेलं आहे त्याचं स्वैर भाषांतर भाऊ महाजन करत असत. कोणत्या लँग्वेजमध्ये, तर मराठी लँग्वेजमध्ये. आता सुरुवातीला हे जे दर्पण नावाचं आपण ज्याला साप्ताहिक म्हणतो, हे सुरुवातीला होतं काय, पाक्षिक. पाक्षिक म्हणजे दर 15 दिवसांनी प्रकाशित होणार. आणि पाक्षिक या रूपात राहिलेले किती महिने, 4च महिने. आणि 4 महिन्यानंतर याचं रूपांतर झालेलं कशामध्ये, तर साप्ताहिकामध्ये, एका वीकलीमध्ये झालेले. या दर्पणचा अंक दर शुक्रवारी प्रकाशित होत असेल. एव्हरी फ्रायडे इट यूज टू बी पब्लिश्ड. आणि हा एकूण 8 पानांचा अंक होता. आणि 8 वर्ष या दर्पणचं आयुष्य सुद्धा होतं दोस्तांनो. फाईन. याची वार्षिक वर्गणी किती, असा प्रश्न जर आपल्याला आला तर वार्षिक वर्गणी होती याची किती रुपये, 6 रुपये. आणि महिन्याचा खप होता फक्त 300 आणि 300 प्रति. तर मित्रांनो ही गोष्ट नवल वाटण्यासारखी नाही आहे, कारण त्या काळामध्ये साक्षरतेचं प्रमाणसुद्धा अतिशय कमी होतं. वृत्तपत्र छापायची साधनं उपलब्ध नव्हती. त्यामुळं 300 हा जरी खप असला तरी हा अनेक लोकांपर्यंत दर्पणच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे विचार पोचत असत. मग आता हे भाऊ महाजन कोण होते, मराठीमध्ये अनुवाद करणारे भाऊ महाजन कोण, त्यांचं खरं नाव जे आहे दोस्तांनो ते आहे गोविंद विठ्ठल कुंटे. आणि या गोविंद विठ्ठल कुंटेनेच 1840 साली प्रभाकर नावाचं एक साप्ताहिक सुरू केलं होतं. आणि या प्रभाकर साप्ताहिकातूनच गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी यांनी आपली शतपत्रे प्रसिद्ध केलेली आहेत. शतपत्रांची संख्या होती दोस्तांनो किती, 108. अनेक लोकांना वाटतं शतपत्रे म्हणजे 100 असतील, तर तसं नव्हे. या शतपत्रांची संख्या होती किती, 108. फाईन. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, जसं मी तुम्हाला सांगितलं की दर्पण साप्ताहिक किती वर्ष तग धरू शकलेलं आहे, तर 8 वर्ष तग धरलेला आहे. आणि शेवटचा जो अंक आहे दर्पणचा तो 26 जून 1840 रोजी प्रकाशित झालेला होता. आणि दर्पणची समाप्ती आपण धरूया 1840 या साली. तर दर्पणबद्दलच्या सर्व महत्त्वपूर्ण गोष्टी आपल्याला मी सांगितलेल्या आहेत. आता दर्पणमधनं कशा प्रकारचं लिखाण होत असेल, तुम्हाला ऑलरेडी बोललेलो आहे की समाजात ज्या काही घडामोडी घडत असतात त्याचं प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळतं किंवा वाचायला मिळतं वृत्तपत्रांमध्ये. तर दर्पणमधील लिखाणाचे विषय कोणकोणते होते, जसं मी तुम्हाला बोललो की सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक इतिहास जो आहे तो ज्ञात झाला कोणामुळं, तर दर्पणमुळं. नंबर 2, कंपनी सरकारचा जमा खर्च, ईस्ट इंडिया कंपनीचा जमा खर्च. ईस्ट इंडिया कंपनीकडून पैसे कसे येतात ते, ईस्ट इंडिया कंपनी त्यापैकी किती पैसा भारतीयांवरती खर्च करते, किती पैसा इंग्लंडला चाललेला आहे, या सर्व जमा खर्चाचा उल्लेख सुद्धा आपल्याला दर्पणमध्ये पाहायला मिळतो. आणि त्या काळामध्ये जेव्हा ब्रिटिशांचं भारतावरती राज्य होतं, ब्रिटिशांना सातत्याने एक भीती सतवत होती की रशियन लोक हे अफगाणिस्तानच्या मार्गे भारतावरती हल्ला करतील. तर रशियन हल्ल्याचे भय या संदर्भातल्या सुद्धा काही बातम्या दर्पणमधनं प्रकाशित होत असत. जसं मी बोललो तुम्हाला की यांच्यावरती राजा राममोहन रॉय यांच्या विचारांचा प्रचंड असा पगडा होता. त्यामुळं राजा राममोहन रॉय यांची कामगिरीसुद्धा या दर्पणमधनं आपल्याला वाचायला मिळते. नंतर नागरी सफाई, ठीक आहे. नंतर समाजातल्या ज्या काही अनिष्ट रूढी परंपरा आहे यांच्या विरुद्ध सुद्धा दर्पणमधनं अतिशय प्रभावीपणे आवाज उचलण्यात आला. बाळशास्त्री जांभेकरांनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार सुद्धा दर्पणच्या माध्यमातूनच केलेला आहे.
सो बाळशास्त्री जांभेकर स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. यांचा बालविवाहाला फार मोठ्या प्रमाणात विरोध होता आणि विधवा पुनर्विवाहाचे सुद्धा हे समर्थक होते. ठीक आहे, आता विधवा पुनर्विवाहाला वेदांमध्ये काही आधार आहे का नाही हे शोधून काढण्यासाठी त्यांनी गंगाधर शास्त्री फडके यांच्याकडून सुद्धा एक ग्रंथ लिहून घेतलेला होता. थोडक्यात आपल्याला इथं परत एकदा गोष्ट जाणवते की विधवा पुनर्विवाहाचे कट्टर समर्थक होते बाळ गंगाधर शास्त्री जांभेकर. मग आता परत एकदा घटनाक्रमाकडे आपल्याला वळावं लागणार आहे की 1832ला दर्पण नावाचं साप्ताहिक सुरू केलेलं आहे. 2च वर्षांनी म्हणजे 1834 साली मुंबईतलं एक अतिशय प्रसिद्ध कॉलेज जे मुंबई प्रांताचे पहिले गव्हर्नर होते लॉर्ड एल्फिन्स्टन यांच्या नावाने उघडण्यात आलेलं आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या इलाक्यामध्ये शिक्षणाचा प्रसार करणं हा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून एल्फिन्स्टन कॉलेज निर्मिती झाली होती. त्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये हे गणित विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते आणि हा मान प्राप्त करणारे बाळशास्त्री जांभेकर हे पहिलेच भारतीय ठरलेले आहेत. त्यामुळे ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. दर्पण 8 वर्ष चाललं. 1840ला दर्पण जे आहे ते बंद करण्यात आलं आणि 1840ला बाळशास्त्री जांभेकरांनी एका मराठी मासिकाला सुरुवात केली दोस्तांनो, ज्याचं नाव काय दिग्दर्शन. हे मराठी भाषेतील पहिलं काय होतं तर मासिक होतं. मराठी भाषेतील पहिलं साप्ताहिक कोणतं दर्पण. मराठी भाषेतील पहिलं मासिक कोणतं दिग्दर्शन. दर्पण 8 वर्ष चाललं होतं. दिग्दर्शन चाललंय दोस्तांनो किती वर्ष 5 वर्ष. आता या दिग्दर्शनचा उद्देश मात्र थोडासा वेगळा होता. ठीक आहे, इथं शास्त्रीय ज्ञानाचा प्रसार करणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवण्यात आलेला होता की भारतीयांमध्ये सुद्धा एक सायंटिफिक आउटलुक ज्याला आपण वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणतो हा विकसित होणं गरजेचं होतं. आणि मग भौतिकशास्त्राचा प्रसार करण्यासाठी दिग्दर्शनची निर्मिती करण्यात आलेली होती दोस्तांनो. यांच्या कार्याची दखल ब्रिटिश सरकारने घेतली नसती तरच नवल. तर 1840 सालीच ब्रिटिश सरकारतर्फे यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. कोणती पदवी देऊन जस्टिस ऑफ पीस, ज्याला आपण मित्रांनो म्हणतो JP, जस्टिस ऑफ पीस नावाची पदवी देऊन यांचा गौरव करण्यात आलेला आहे. आणि ही पदवी त्यांना जेम्स कार्नक या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आलेली आहे. तर या गोष्टींवरती इथं आपल्याला प्रकाश टाकता येतो. आता यांच्या जीवनात गाजलेलं एक अतिशय महत्त्वपूर्ण असं प्रकरण, ठीक आहे, ज्याच्या उल्लेखाशिवाय यांचा जीवन वृत्तांत पूर्ण होऊ शकत नाही. तर असं श्रीपती शेषाद्री परळीकर प्रकरण. आणि केव्हाचं हे 1843 सालचं. तर अनेक पुस्तकांमध्ये या सालाचा उल्लेख केलेला नसतो, पण इथं निश्चितपणे काही संशोधन करून मी हे साल इथं मांडलेलं आहे. तर आता नेमकं प्रकरण काय आहे हे आपण समजून घ्यावं. आता प्रकरण असं आहे मित्रांनो की अंबेजोगाई नावाचा जे काही गाव आहे तिथं गोविंद शेषाद्री नावाचे एक ब्राह्मण होते. आणि या ब्राह्मण व्यक्तीला 2 मुलं आहेत. एकाचं नाव काय नारायण आणि दुसऱ्याचं नाव काय दोस्तांनो श्रीपती. आणि दोन्ही जी मुलं होती ना ही त्या काळातील ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या शाळेमध्ये शिकत होती. त्यामुळं ख्रिस्ती धर्माचा प्रभाव दोघांवरती पडत चाललेला होता. या प्रभावाला भुलूनच जो काही नारायण आहेत त्यांनी ख्रिस्ती धर्म ऑलरेडी स्वीकारलेला आणि श्रीपतीसुद्धा धर्म स्वीकारण्याच्या मार्गावरती लागलेला होता. आता याची कुणकुण जेव्हा वडिलांना लागली, जे पहा लक्षात घ्या दोस्तांनो की 57 दिवस हे ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या सहवासात होते. त्यामुळं निश्चितपणे ख्रिस्ती धर्मातली जी काही तत्त्व आहेत त्यांचा यांच्यावरती प्रभाव पडायला लागला. आणि मी इथं मुद्दाम वाक्य लिहिलेलं आहे की स्वीकारण्याच्या मार्गावरती होते. याची कुणकुण जेव्हा वडिलांना लागली तेव्हा वडिलांनी काय केलेलं आहे तर कोर्टामार्फत श्रीपतीचा ताबा मिळवलेला आहे. आणि हा ताबा मिळवल्यानंतर बाळशास्त्री जांभेकरांनी काय केलेलं आहे तर श्रीपतीचं जे काय आहे शुद्धीकरण घडवून आणलेलं आहे. पण शुद्धीकरण घडवून आणण्या अगोदर त्याला प्रायश्चित्त घ्यायला लावलेलं आहे. शंकराचार्यांची परमिशन घेतलेली आहे आणि नंतर शुद्धीकरण घडवून आणलेलं आहे. आता या सर्व प्रकरणामध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी जे सहकार्य केलं ते मुंबईचे अनभिषिक्त सम्राट नाना शंकरशेठ यांनी व दादोबा पांडुरंग या दोघांनी सहकार्य केलं. पण ही जी गोष्ट होती ही सनातनी ब्राह्मण वर्गाला काही रुचली नाही. हे शुद्धीकरण जे आहे या ब्राह्मण वर्गाला मानवलं नाही. त्यामुळं या सनातनी लोकांनी जांभेकर यांना काय अटक केलेलं आहे
वाईट टाकलेलं आहे. ठीक आहे, तर हे बाळशास्त्री जांभेकरांच्या जीवनातलं एक अतिशय महत्त्वपूर्ण असं प्रकरण. मग यांचं निधन झालेलं आहे की 1846ला बनेश्वर नावाचं ठिकाण, इथं प्राचीन शिलालेख यांचा अभ्यास करत असताना यांना प्रखर असा ताप आला आणि या तापातच यांचं काय झालेलं आहे, निधन झालेलं आहे. तर यांच्या जीवनातले जे महत्त्वाचे साल आहेत ते आपण घेतलेले आहेत, पण इथंच संपुष्टात येत नाही. आपल्याला यांच्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण असे पॉईंटसुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. आता काय काय पॉईंट्स आहेत, तर सर्वात पहिला पॉईंट मी मांडणार मित्रांनो, महाराष्ट्रातल्या सार्वजनिक जीवनाचा पाया घालण्याचं श्रेय जर कुणाला मिळत असेल तर ते बाळशास्त्री जांभेकरांना मिळणार. तर पूर्ण ही लेड द फाउंडेशन ऑफ द सोशल लाईफ इन महाराष्ट्र. नंतर त्या काळातलं एक संस्थान होतं अक्कलकोट. अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक म्हणून सुद्धा सरकारने यांची नेमणूक केलेली होती. तर अक्कलकोट सध्याच्या सोलापूर जिल्ह्यात असावं दोस्तांनो. आणि शिक्षण जे आहे हे तुमच्या मातृभाषेतूनच असावं याच्यावरती, या विचारावरती बाळशास्त्री जांभेकरांची ठाम निष्ठा होती. त्यामुळं मराठी भाषेत शालेय पाठ्यपुस्तकांनी निर्माण केलेली आहेत. आता कोणकोणत्या विषयांवरती, इतिहास, नंतर मित्रांनो भूगोल, गणित, व्याकरण, नीतिशास्त्र आणि छंदशास्त्र. तर शालेय पाठ्यपुस्तकं निर्मितीचं एक अतिशय महत्त्वपूर्ण कार्य यांनी केलेलं आहे. थोडक्यात त्यांना शिक्षण तज्ज्ञ म्हणायला सुद्धा आपल्याला हरकत नाही. आणि हे इतिहास तज्ज्ञसुद्धा होते. तर प्राचीन भारतीय जे काही शिलालेख होते किंवा ताम्रपट होते, म्हणजे कॉपर प्लेट्सवरती काही लेख लिहिलेले असतात, दगडांवरती शिलांवरती काही लेख लिहिलेले असतात. तर या शिलालेखांचा, ताम्रपटांचा यांनी अभ्यास केला, त्यावर प्रखर असं संशोधन केलं व त्यावर आधारित लेख यांनी रॉयल एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकात दोस्तांनो प्रकाशित केलेले होते. हे आद्य इतिहास संशोधक यांना जे म्हणलं जातं ते कदाचित याच कारणामुळं म्हणलं जात असावं. कुलाबा वेधशाळेचे डायरेक्टर म्हणून सुद्धा यांनी काम केलेलं आहे. ऑब्झर्वेटरी जे म्हणतो आपण, तर त्याचे डायरेक्टर म्हणून काम केलेलं आहे. आणि मुंबई इलाक्यामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्याचं जे महत्त्वपूर्ण कार्य झालं त्यात एक खारीचा वाटा का होईना तो जांभेकरांनी उचललेला आपल्याला पाहायला मिळतो. तर प्राथमिक शाळा तपासणीसाठी निरीक्षक म्हणून सुद्धा यांची नियुक्ती झालेली होती. म्हणजे उण्यापुऱ्या 34 वर्षाच्या आयुष्यात पहा किती भरीव अशी कामगिरी केलेली आहे. आणि याच कालावधीमध्ये त्यांनी काही संस्थासुद्धा स्थापन केलेल्या आहेत ज्यांचं जनकत्व जातं बाळशास्त्रींकडे. कोणकोणत्या संस्था आहेत दोस्तांनो, तर पहिली जी आहे ती आहे द बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररी. ठीक आहे, बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररी. आणि दुसरी जी संस्था आहे ती आहे नेटिव्ह इम्प्रूव्हमेंट सोसायटी. ठीक आहे, नेटिव्ह इम्प्रूव्हमेंट सोसायटी. या दोन्ही संस्थांचं जनकत्व जाणार बाळशास्त्री जांभेकरांकडे. मग आणखीन एक परीक्षाभिमुख प्रश्न आपल्याला विचारला होतो की यांनी शून्य लब्धीवरती मराठी भाषेत पहिलं पुस्तक लिहिलेलं आहे. आता शून्य लब्धी म्हणजे काय, तर डिफरन्शियल कॅल्क्युलस. ठीक आहे, डिफरन्शियल कॅल्क्युलस गणित विषयातली एक शाखा, ह्याच्यावरती यांनी मराठी भाषेत पहिलं पुस्तक लिहिलेलं आहे. आणि यांचा जो काही जन्मदिवस आहे किंवा ज्या दिवशी दर्पण प्रकाशित झालेला होता तो दिवस आज महाराष्ट्र शासनातर्फे मराठी पत्रकार दिन म्हणून सुद्धा दोस्तांनो पाळला जातो. मराठी वृत्तपत्र सृष्टीमध्ये यांचा जो काही प्रभाव आहे हा अतिशय महत्त्वपूर्ण असा मानावा लागेल. 34 वर्षाच्या कालावधीमध्ये दोस्तांनो पहा केवढी विपुल ग्रंथसंपदा निर्माण केलेली आहे. आता कोणकोणते ग्रंथ आहेत, तर पहिल्यांदा आहे नीतिकथा. नंतर दुसरा जो ग्रंथ आहे दोस्तांनो तो आहे छंदशास्त्र. तिसरा जो आहे बाल व्याकरण, म्हणजे ग्रामर संदर्भात सुद्धा यांचं काम आहे. नंतर हिंदुस्थानचा इतिहास हा आणखीन एक ग्रंथ. सार संग्रह नावाचा 5वा ग्रंथ. इंग्लंड देशाची बखर, एन्सायक्लोपीडिया ऑफ ब्रिटन, फाईन, भाग 1 व भाग 2 अशा 2 भागांमध्ये इंग्लंड देशाची बखर यांनी लिहिलेली आहे. आणि हिंदुस्थानातील इंग्रजांचा इतिहास, बरं का, म्हणजे हिंदुस्थानचा इतिहास वेगळा आणि हिंदुस्थानातील इंग्रजांचा इतिहास वेगळा, असे 2 वेगळे वेगळे ग्रंथ जे आहेत ह्यांनी निर्माण केलेले आहेत. आणि इंग्रजी मराठी धातुकोश सुद्धा यांनी निर्मित केलेला आहे. ज्योतिषशास्त्र, गणित हा विषय यांचा आवडीचा होता त्यामुळे ज्योतिषशास्त्रावरती सुद्धा यांनी एक ग्रंथ लिहिलेला आहे. आणि ज्ञानेश्वरीचे
पाठभेदांसहित यांनी संपादनसुद्धा केलेलं आपल्याला पाहायला मिळणार दोस्तांनो. तर एवढी विपुल ग्रंथसंपदा फक्त एकाच व्यक्तिमत्वाच्या नावावरती जाती आणि ती म्हणजे कोण? बाळशास्त्री जांभेकर. आता कोणकोणत्या टोपण नावाने बाळशास्त्री जांभेकर प्रचलित होते किंवा कोणकोणत्या नावाने यांची ओळख होती? तर यांना म्हणतात मराठी वृत्तपत्राचे जनक. मराठी वृत्तपत्राचे जनक यांना आपण म्हणणार. नंतर हे राष्ट्रजागृतीचे अग्रदूत या टोपण नावाने सुद्धा प्रचलित होते. प्राचीन भारतीय शिलालेख व ताम्रपट यावर संशोधन केल्यामुळं यांना आद्य इतिहास संशोधक असं सुद्धा संबोधलं जातं. आद्य ऋषी या नावाने सुद्धा संबोधलं जातं. हे खरोखरच महाराष्ट्राचे आद्य समाजसुधारक होते आणि व्यासंगी पंडित या नावाने सुद्धा यांची ओळख होती. तर हे विविध टोपण नावं बाळशास्त्री जांभेकरांच्या संदर्भातले. तर आपण परीक्षेला आलेले जवळपास सर्वच्या सर्व प्रमुख महत्त्वपूर्ण मुद्दे जे आहेत या व्हिडिओ लेक्चरमध्ये कव्हर केलेले आहेत दोस्तांनो. आणि आपल्याला हे जर व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करावं, शेअर करावं आणि सबस्क्राईब करावं. आणि थँक्यू माय फ्रेंड्स अँड बेस्ट ऑफ लक टू यू. धन्यवाद.